नमस्कार शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी आपले पीक कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. त्यांना वाटते आता यादी कधी लागल आणि ज्यांची कोणाची यादी लागलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. नेमकं तुमची जर त्या रकमेमध्ये तफावत असेल, नेमकं काय करायचं आणि कोणत्या संदर्भामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, हाच व्हिडिओ घेऊन आपण आलेलो आहोत. तर कृपया आपला व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, नेमका विषय काय आहे आणि प्रधानमंत्री जे काय त्या ठिकाणी पीक विम्याचा असेल आणि कर्जमाफीचा विषय असेल, फार्मर आय डी अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना फार्मर आय डी असेल, इतर गोष्टीमुळे कसं त्या ठिकाणी कर्जमाफीला सामोरे जावं लागत आहे, हाच प्रश्न मी घेऊन तुमच्यासमोर उपस्थित आहे. मित्रांनो, बरेच दिवस झालं शेतकरी प्रतीक्षित होता की कर्जमाफी कधी होईल, कर्जमाफी कधी होईल. पण पंढरपूरच्या एकादशीच्या आदल्या दिवशी त्यांनी ठरवल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना पूजा करायला पंढरपूरला यायचं होतं. त्याच्यामुळे 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची त्या ठिकाणची पहिली यादी त्यांनी सादर केली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत. पण काही गावामध्ये त्या ठिकाणच्या 40 लोकांचे, 20 लोकांचे, 15 लोकांचे नावं आलेले आहेत. आता 16 लाख लोकांची नावं येणाऱ्या यादीमध्ये येणार आहेत, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. मग ह्या सर्व गोष्टी सांगितल्या असताना आपण जे काही म्हणलेलो आहोत त्याप्रमाणे आपल्याला पुढील जर त्या ठिकाणचं पाहिजे असेल तर सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला नक्कीच त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं ते मी या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे, ते ऐकून घ्या. जर कर्जमाफीचा विषय तुमच्यापर्यंत आला आणि कर्जमाफीचा विषय जर तुमच्यापर्यंत आला आणि तुम्हाला जर सांगितलं की कर्जमाफी करायची आहे, कर्जमाफी होणार आहे, तर नेमकं तुम्ही काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी तुमची पूर्ण रक्कम त्या KYC करायच्या आधी तुम्ही पहा. कारण काय आहे, ज्यावेळेस तुम्ही KYC करायला जातात त्यावेळेस KYC करताना नेमकं काय ते लक्षात येत नाही. शेतकरी जातो आणि KYC करून टाकतो. पण असं न करता KYC करताना थोड्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की KYC ही एकदाच होते, पुन्हा पुन्हा KYC होत नाही. त्याच्यामुळे कृपया ज्यावेळेस आपण KYCला जातो त्यावेळेस KYC करत असताना त्या पूर्ण गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आपण ज्यावेळेस शेतकरी म्हणून त्या ठिकाणी गेलेला असताना आपली रक्कम जर KYCवर दिसत नसेल बराबर, तर तुम्ही त्या ठिकाणची KYC करू नका. कारण तुमची थक्कत रक्कम 2 लाख रुपये आहे आणि तुम्हाला कर्जमाफीमध्ये 1 लाख मिळतात त्या KYCमध्ये, तर त्यावेळेस तुम्ही KYC करू नका, त्याचा विचार करा. कारण ज्यावेळेस तुम्ही KYC करायला जाताल त्यावेळेस तुम्हाला ती रक्कम दिसणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी त्या जे कोणी KYC करणार आहे त्याला तुम्ही ते विचारा की बाबा हे माझं जे खातं आहे त्याच्यामध्ये इतक्याच प्रमाणामध्ये KYCचा आहे का. जर तो म्हणला की हां तुमची रक्कम इतकी दाखवत आहे, जर तेवढी रक्कम असेल तरच KYC करा. जर कमी रक्कम असेल तर त्याच्यामध्ये पोर्टलमध्ये हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी एक वेबसाईट दिलेला आहे, तुम्ही तक्रार दाखल करू शकता. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग जर तुम्ही त्या ठिकाणी कर्जमाफीची आता दुसरी यादी 16 लाख लोकांची येणार आहे, 17 लाख लोकांची जाहीर झालेली आहे. मग 16 लाख लोक जेव्हा कर्जमाफीची यादीमध्ये येतील त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ज्यावेळेस फायदा होणार आहे तर त्या प्रत्येक शेतकऱ्याने एक विचार करायला पाहिजे की आपल्याला जर ती 16 लाखाची यादी आली तर त्याच्यामध्ये कुठं रकमेची तफावत वाटत असेल, कुठं काय वाटत असेल तर त्या गोष्टी करून घ्या. काही लोकांना फार्मर आय डीमुळे सुद्धा हे होत आहे, तर आपला फार्मर आय डी योग्य आहे का, काढलेला आहे का, व्यवस्थित आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तपासा. आणि ज्या लोकांना मेसेज आलेले आहेत त्यांनी KYC करायला जाताना त्या KYCचा विचार करावा आणि त्यानंतरच आपण त्या ठिकाणी KYC करून घ्यावी, असं महाराष्ट्र शासनानं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यानं आपली जी रक्कम आहे ती KYCमध्ये तितकी येते का ते बघा, ही KYCच्या यादीमध्ये तितकी आहे का बघा. कारण ज्या काय गोष्टी आहेत त्या सगळ्या दिसल्याशिवाय झाल्याशिवाय आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही आणि कर्जमाफीमध्ये KYC केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची कर्जमाफी मिळणार नाही, अशा प्रकारचं सांगितलेलं असल्यामुळे प्रत्येकाने त्या गोष्टीची जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी कर्जमाफी आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे कुठलीही काळजी न करता प्रत्येकाने त्याचा विचार केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ह्या कर्जमाफी विषयाबद्दल? कर्जमाफी प्रत्येक शेतकऱ्याला मिळत आहे का आणि मिळत असेल तर कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.